लोक जर मुलगी पाहायला चालले, जातानाच लोकांच्या अंतकरणात खूप मोठेपणाचा भाव असतो. दुसऱ्याची गाडी घेऊन जातील पण जाताना फुगरीतच जाणार. आणि मग तिथं गेल्यानंतर मुलगी पसंत झाली, बोलण्याची ढंग असते याच्याकडे. मुलीच्या बापाला सांगतो, हे पहा तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे, आमच्याकडे काही कमी नाही, आम्हाला काहीच नको, मुलगी पसंत आहे, मुलगी फार सुंदर आहे, शिकलेली आहे, गोरीपाने, गुणवाने, शिलवाने, कुलवाने, आम्हाला काही नको, आमच्याकडे काहीच कमी नाही. पण पुढं बोलताना फार गोड, पण तुमची एकुलती एक मुलगी आता माहेर सोडून सासरी जाणार आहे, तुम्ही तुमच्या मुलीसाठी, आम्हाला काही नको, 25 तोळे जरी सोनं दिलं तरी मी नाही म्हणणार नाही. नंतर एखादं LED, एखादं फ्रीज, एखादी कार, आमच्या गुरुजीच्या भाषेत घे उरावर, त्याच्यावर अजून काय घ्यायचंय ते. जसं मुलाचा बाप सांगतो आम्हाला काही कमी नाही, काही नको, आणि मुलीच्या बापाला विकायचंच ठेवतो. उज्जैनीचा कालभैरव काय करतो, सकाळी सकाळी जर प्लेटमध्ये दारूचा थेंब ठेवला तर एक दारूचा थेंब पिला जातो. तिथं एवढी गर्दी आहे, त्यामुळे कालभैरवाला नैवेद्य दाखवल्यानंतर उरलेला नैवेद्य कोण खाते, त्यामुळे तिथं खूप गर्दी जमा झाली जाते. एक इथं खाली जेजुरीजवळ एक भुलेश्वर महादेव आहे, जर आपण गेला असाल तर पहा. काय करतो तो महादेव, सकाळी सकाळी जर पेढा मांडला तर एक पेढा तो महादेव खातो. पण पुन्हा एका देवानं आपला पेढा खावा, देवानं आपलं मद्यपान आणल्यानंतर ते प्राशन करावं, याला सुद्धा कितीतरी जन्माचं भाग्य लागतं. कोणाचे हातून देव खात नाही, त्याला नामदेवरायच व्हावं लागतं, त्याला मीराबाईच व्हावी लागती, तेव्हा तो देव ते प्राशन करतो. आणि काशीला जो कालभैरव आहे, त्या कालभैरवाची ख्याती अशी की हिऱ्याने मुकुटानं जडलेलं शिवलिंग भगवान शंकराचं. औरंगजेब काशीला आला आणि औरंगजेबने गाय कापली त्या शिवलिंगासमोर आणि अपवित्र करून ते शिवलिंग तोडलं. आज जे विश्वनाथाचं मंदिर आहे त्याच्या पाठीमागे एक विहीर आहे, ती किती खोल आहे सांगता येत नाही, ते विहिरीमध्ये ते शिवलिंग टाकलं आणि औरंगजेब तिथून 1 किलोमीटर मैदागिरी नावाचा चौक आहे तिथं गेला आणि तिथं कालभैरवाचं मंदिराची त्याला तोडफोड करायची. पण एवढं प्रसिद्ध आणि एवढं सिद्ध कालभैरवाचं मंदिर होतं, एवढे मोठे भुंगे निर्माण झाले आणि औरंगजेब तिथून पळाला. अशा कालभैरवाच्या मंदिरासमोर 1 तास माझ्या हातामध्ये असल्यामुळे फार बाकीची प्रस्तावना करत नाही. आपण सगळेजण परिसरातले महाराज मंडळी उपस्थित आहात. अभंग फार गोड आपल्यासमोर मांडलेला आहे. आपल्याला अभंगाचं दर्शन करायचे, आपल्याला अभंगाच्या शब्दापर्यंत जायचे. जगद्गुरु तुकोबराय संतांचं वर्णन करतात, कारण संत वर्णन हा एक असा विषय आहे की संत वर्णन केल्यानंतर संतांना काही फल मिळायची अपेक्षा नाही, आपल्याला फल मिळते. ज्ञानोबांनी तसं गोड वर्णन केलंय. जर आपल्याला देव प्रसन्न व्हावा असं वाटत असेल तर आपल्या वाणीनं सदा सर्व काळ संतांचं चिंतन केलं पाहिजे, संतांचं नामचिंतन केलं पाहिजे. भगवान श्री ज्ञान होता तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून ऐकावे वानावे तेच सदा. अखंड संतांचं चिंतन करावं आणि संत चरित्रामध्ये देवाचं ही वर्णन होतं. संतांचं जर वर्णन केलं तर देव प्रसन्न होतो आणि संतांचं जर आपण वर्णन केलं तर अश्रांत असणारी आपली वाणी विश्रांतीला प्राप्त होते. भगवान श्री ज्ञानोबा सांगतात, अर्जुना ऐक, ऐक जेथ वाच्या विसवे ते साधू कथा. साधू कथेचं अवलोकन केल्यानंतर आपली अश्रांत वाणी विश्रांतीला प्राप्त होते. असा संत वर्णनाचा विशेष भार आहे. जगद्गुरु तुकोबारांना लोकांनी आग्रह केला, महाराज तुम्ही संतांचं वर्णन करा, तुम्ही भगवान श्री ज्ञानोबारांचं वर्णन करा. गाथ्यामध्ये 2च अभंग जगद्गुरु तुकोबारांचे ज्ञानोबारांच्या वर्णनासाठी निर्माण झाले. 2च अभंग. ज्ञानोबारांचं पहिलं वर्णन करताना तुकोबा म्हणतात, माऊली आपण कोण आहात? ज्ञानियांचा गुरु राजा महाराव, आणि तुम्ही ज्ञानियांचे गुरु आहात, महारावांचे राजे आहात. तुमच्या सारखे शब्दप्रयोग फार गोड आहे. म्हणती ज्ञानदेव
तुम्हा ऐसे, तुमच्यासारखे तुम्हाला ज्ञानदेव म्हणतात. दारू पिऊन आला आणि तो कीर्तनाची पारख करतो, कीर्तन चांगलं झालं नाही, अरे तुझ्या तोंडाचा वास येतोय, तुला काय त्याची पारख कळणार आहे, तुला काय त्याची टेस्ट कळणार आहे, काय सिद्धांत सांगितले तुला काय कळणार आहे. त्यामुळे तुम्हा ऐसे आणि तुमच्यासारखे महापुरुष मी काय वर्णन करणार आहे. मज पामरा हे काय थोरपण, पायीची वाहन पायबरी. फार गोड शब्द तुकोबरांचे. वाहन जरी सोन्याची बनवली, माझ्याकडे एवढा पैसा नाही, कारण आपल्याकडे अंगठी पण नाही, आपलं साधं काम आहे. पण जर तुमच्याकडे पैसा आहे, तुम्ही सोन्याची वाहन बनवा, ती देवघरात पूजली जात नाही. तुकोबरा सांगतात, माऊली तुमच्या समोर पायीची वाहन पायीवर. एवढं नाही तर ज्या ब्रह्मदेवाला 4 डोके ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे इतर तुळणे काय पुढे. मी तुमचं काय वर्णन करणे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ऐके ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. ज्ञानोबरा म्हणजे कोण आहेत? ज्ञानोबरा म्हणजे प्रत्यक्षामध्ये ज्ञानाचीच मूर्ती आहेत. मी तुमचं काय वर्णन करणार आहे. आमचं ध्येय तुमचं मनोरंजन करणं नाही, आमचं ध्येय आहे ज्ञानोबरांच्या तुकोबरांच्या शब्दापर्यंत तुम्हाला पोहोच करणं. ज्ञानेश्वरी गाथा उपनिषद ग्रंथ हेच आम्ही तुम्हाला सांगणार, तुमचं मनोरंजन नाही करणार आम्ही. म्हणले महाराज लोक नाराज होते नो. काय करते लोक नाराज झाल्यानंतर? फार फार तर दुसऱ्या वर्षी बोलवणार नाहीत, त्याची अपेक्षा नाहीये. तेव्हा तुम्हाला हे ऐकावंच लागन. पद्धती शब्दाचे 2 अर्थ आहेत आणि व्याकरणामध्ये पद्धती म्हणजे पडणं असा धातू चालतो. त्याचे 2 अर्थ चालतात. एक यौगिक अर्थ चालतो आणि एक रूढ अर्थ चालतो. रूढ अर्थाने आणि यौगिक अर्थाने जर आपल्याला शब्द सोडायचा असेल तर रूढ अर्थाने असं आहे, पद्धती म्हणजे पडलेला. पण यौगिक अर्थ आहे जो पाप करतो, जो पातकी आहे. तुकोबरा सांगतात, मी कसा आहे? मी पातकी, कायमी पतित कीर्तिवानू. आणि तुम्ही कोण आहात? तुम्ही संत आहात, तुम्ही मायबाप आहात आणि तुम्ही कृपावंत आहात. आणि मी पातकी, मी कसं काय तुमचं वर्णन करणार? कारण वर्णन करण्याकरता संत व्हावं लागतं. जोपर्यंत आपण संत होत नाहीत तोपर्यंत संतांचा मोठेपणा, संतांचा अधिकार, संतांची योग्यता आपल्याला समजूच शकत नाही. अनेक अभंगामध्ये तुकोबारांनी हा भाव पदोपदी व्यक्त केलाय. काय वानू आता न पुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिका. तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. जो संतच नाही त्याला काय संतांची योग्यता कळणार आहे? मला कधी कधी लोकांचं हसायला येतं की ज्याला सोमवार कळत नाही, ज्याला एकादश कळत नाही, ज्याला चतुर्थी कळत नाही, कशाला अंडे फोडायला लोक त्याच्या हातून विण्याची पूजा करतात. त्याला काय कळणार आहे विना म्हणजे काय येते? त्याला काय कळणार आहे टाळ म्हणजे काय? तो टाळ सहज फेकतो बाजूला. वारकरी संप्रदायामध्ये अशी एकच संस्था आहे, तिचं नाव आहे जोग महाराज. ते टाळ फेकला जात नाही. टाळ प्रत्यक्षामध्ये विठ्ठल आहे. त्याकरता टाळाला गादी आहे, गादी, त्या गादीवर टाळ ठेवला जातो. ही त्याला किमया केव्हा करणार आहे? तर संत महिमा करण्याकरता आपण संत झालं पाहिजे. आणि तुकोबराची अडचण ही आहे की तुकोबरा म्हणतात मी अजून संत झालो नाही, कायमी पतित कीर्तिवानू. कारण संतांचा महिमाच असा कठीण आहे, असा दुर्गम आहे. तुकोबाराने अभंगामध्ये नोंद केली, संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. मग कोणाला संतांचा महिमा कळतो? तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळू भक्ताचा महिमा. इथं चकार वापरला, फक्त भक्तच जाणू शकतात. दुर्लभ या गती अनेकासी. त्यामुळे मी पाप करणारा माणूस, मी तुमचं काय वर्णन करणारे? तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू. अजून थोडा भाव स्पष्ट करून देतो.
वर्णन करण्यासाठी वाणी लागते, वर्णन करण्यासाठी शब्द लागतात. काही काही असे पैशावाले आहेत, मी काही काही शब्द वापरला ते महादेवाच्या पुढचेच असतात. पण एखाद्या सप्त्यामध्ये एखाद्या मंदिराला जास्त पैसा दिल्यानंतर त्याला अध्यक्ष बनवतात, त्या कमिटीमध्ये त्याला पद दिलं जातं. आणि मग पद दिल्यानंतर त्या कमिटीमध्ये जर काही ठराव पास झाला तर त्याला अनुमोदन द्यावं लागतं. मग कमिटीची सभा चालू आहे, मग त्याला अध्यक्ष केलं जातं, मग त्याला शिकवलं जातं तू एवढंच बोलायचं, आत्ताच माझ्या सहकार्याने जो ठराव मांडला त्याला माझं अनुमोदन. ते खाली बसल्या बसल्या 2-4 वेळेला पाठ करतं, आत्ताच माझ्या सहकार्याने जो ठराव मांडला त्याला माझं अनुमोदन. खालीहून उठल्यानंतर जसं अर्जुनाने पाहिलं भीष्माचार्यांना, द्रोणाचार्यांना, आणि अर्जुन बोलायला लागला, देवा सीदंती मम गात्राणि मुखम च परिशुष्यति. अरे देवा, माझे पाय जरा थरथर कापायला लागले रे, माझं तोंड कोरडं पडलं का. भीष्माचार्यांना पाहिल्यानंतर माझ्या अंगाचा थरकाप होतोय, तसं त्याच्या अंगाचा थरकाप झाला आणि ते विसरूनच गेलं. मग तो नुसतंच बोलायचा, आत्ताच माझ्या सहकार्याने. लोकांना वाटलं हरिपाठातलं द्रुपद आहे का काय. पण द्रुपद जरी असलं तरी पुन्हा लक्षात ठेवा, द्रुपद हे अभंग संपल्यानंतर असतं, मध्ये द्रुपद चालत नाही. आता हे 5-6 वेळा झालं, आत्ताच माझ्या सहकार्याने. शेवटी तो वैतागला, झाला आत्ताच माझ्या सहकार्याने, त्याला माझं हे कोण आहे, शब्द दरिद्री. म्हणजे वाणी लागते, शब्द लागतात. आणि जो महिमा सांगायचा आहे तो महिमा माहिती असावा लागतो ना. जर तुम्हाला विचारलं की भारतातल्या अणुशास्त्रज्ञाने पृथ्वी या क्षेपणास्त्राची चाचणी सिद्ध केली, सांगा तुम्ही काय सांगणार. तुमच्याकडे वाणी आहे, तुमच्याकडे शब्द आहेत, माहिती नाही ना. आणि माहिती नसताना सांगणारा शहाणा नसतो. तुकोबरा सांगतात, मी काय सांगणार आहे, मी पाप करणारा माणूस, कायमी पतित कीर्तिवानू. आणि माऊली तुम्ही एवढे मोठे आहात. पहिला शब्द ज्ञानोबारासाठी बाहेर पडला, कृपावंत. जो कृपेनं संपन्न आहे तो कृपावंत. जो धनाने संपन्न आहे, नुसत्या धनाने संपन्न नाही, मग सागरासारखं अमोप धन ज्याच्याकडे, जो धनाने संपन्न आहे त्याला धनवंत मानतात. जे गुणाने संपन्न आहेत त्यांना गुणवंत मानतात. जे कीर्तीने संपन्न आहेत त्यांना कीर्तिवंत मानतात. पण भगवान श्री ज्ञानोबा आहे, तुम्ही या विश्वामध्ये असे एक संत आहात की तुम्ही कृपेनं संपन्न आहात. आणि ही कृपा जगात फक्त 2च लोकांच्या ठिकाणी. काही काही दरिद्र शब्द आहेत, करंट्या कपाळाचे शब्द आहेत, त्यामध्ये कृपा एक करंट्या कपाळाचा शब्द आहे. तुमच्याकडे ऊस नाहीये, पण ऊसाला पाणी द्यायला जाणारे लोक, वारकरी लोक सुद्धा काही आहेत ना की त्यांना तंबाखू खाल्ल्याशिवाय होत नाही, बिडी पिल्याशिवाय होत नाही. ऊसाला पाणी द्यायचं तर तो माणूस तंबाखू किंवा बिडी आपल्या बनेलमध्ये टाकतो आणि आपल्या शेतात जातो. असाच एक शेतकरी, त्याने बिडीचा कटेल घेतला, आपल्या बनेलच्या खिशात टाकला आणि 3 वाजता पाणी द्यायला गेला. शेतामध्ये पाणी धरलं, पण थंडीने हात गाराटले, काय करावं. त्याची जीभ अशी स करायला लागली. 8 वाजण्याचा टाइम. छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरून प्रवास करत चालले होते. आता महाराजांचा प्रवास घोड्यावरचा असल्यामुळे महाराजांच्या अंगाला घाम आलाय, तहान लागली. पाहिलं, काळकर पाणी खडकाटलं, जसं तुमचा झराय असा विहिरीतलं पाणी. महाराजांनी त्याला विचारलं, का रे पाणी आहे का? म्हणे, हो महाराज पाणी. एक तांब्याभर पाणी छत्रपती शिवरायांना त्यांनी दिलं. छत्रपती शिवाजी महाराज पाणी पिले, तृप्तीचा ढेकर महाराजांनी दिला. सांगितलं, वा, बोल तुझी काय इच्छा आहे ते. नाही समजलं तुम्हाला? याने सांगितलं, महाराज इच्छा काय असणार आहे? मी पहाटेच 3 वाजता पाणी धरायला आलो उसाला, बिडीचा कटेल आणलाय, पण ती बिडी पेटायला माचीची काडी आणली नाही. तेवढी माचीची काडी जर तुम्ही दिली तर माझ्यावर फार कृपा होईल. इतकं वाटोळ केलं बावळ्या. छत्रपती शिवराय ते 2च गुरु शिष्याची जोडी या जगामध्ये विशेष होऊन गेली.
छत्रपती शिवाजी महाराज शिष्य आणि जगद्गुरु तुकोबराय गुरु अलौकिक स्वरूपाची जोडी. इतकं कृपा शब्दाचं वाटोळं केलं. आणि ही कृपा फक्त साधूच्या ठिकाणी जन्माला येते. कधी जन्माला येते? भागवतामध्ये नाथमरांनी वर्णन केले, कृपा उपजेल साधूचे ठाई, कृपेशी स्वतंत्र जन्म नाही. स्वतंत्र कृपा जन्माला येत नाही, साधू झाल्यानंतर ही कृपा जन्माला येते. पण जगात दोनच आहेत कृपावंत, एक ईश्वर आहे आणि एक संत आहे. त्यामुळे गीतेच्या प्रारंभालाच कृपा शक्तीचं वर्णन करत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा बोलतात, अर्जुना ऐक, मी जर कृपा केली तर काय होऊ शकतं? मूकम करोती वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपा तमहम वंदे परमानंद माधवम. मूकम करोती वाचालम, मुका माणूस बोलू शकतो, पांगळा माणूस हिमालय पर्वत चढू शकतो. का? माझी कृपा आहे. आणि आपल्या गुरुच्या कृपा दृष्टीचं वर्णन करत असताना भगवान श्री ज्ञानोबांनी काय वर्णन केलं? जय जय वो शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षेती विषय व्याली मिठी दिधलिया नुठी ताटी, ते तुझी कृपा दृष्टी निर्विश्व तरी कवना ते ताप पोळी, कैसे निवो शोक जाळी जरी प्रसाद रस कल्लोळी, पुरेशी तू अहो सद्गुरुची कृपा दृष्टी, तुझे कारुण्य दया ते आदिष्टी, तो सकळ विद्येचे सृष्टी धात्रा होय. आणि अशा कृपेनं भगवान श्री ज्ञानोबराय तुम्ही संपन्न आहात. आणि मी काय तुमचं वर्णन करणार आहे? कायमी पतित कीर्तिवान. याही कृपा शक्तीचे पुन्हा 3 प्रकार केले जातात. एक कर्तुम शक्ती आहे, एक अकर्तुम शक्ती आहे आणि एक अन्यथा कर्तुम शक्ती. या जगामध्ये ज्ञानोबराय असे एक संत आहेत की ज्याचा कुणी स्वीकार करत नाही, त्याचा ज्ञानोबराय स्वीकार करतात. कारण ज्ञानोबरायांचं वर्णन करताना नाथमरांनी असंच केलं, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनाधनी पाय, ही माऊली स्वीकारच करते. आणि ज्ञानोबरांनी स्वीकार केल्यानंतर काय सांगावं महाराज? 1 मिनिटाचा विषय. मी जे तुमच्या समोर बोलतोय, माझे वडील काय फार पंडित नाहीत, माझे वडील फार कट्टर वारकरी सुद्धा नाहीत, पण त्यांच्या बुद्धीप्रमाणे त्यांनी आळंदीत टाकलं. ज्ञानोबरांनी स्वीकार केला. एका सामान्य घरातला मुलगा महाराष्ट्रभर कीर्तन करतो. ही भगवान श्री ज्ञानोबरायांची कृपा आहे. हिचं नाव आहे कर्तुम शक्तीची कृपा. अकर्तुम शक्तीची कृपा काय? केवळ संस्कृत शिकलेला माणूस वेद बोलू शकत नाही. माझे वाक्य लक्षात ठेवा. मग वेद बोलण्यासाठी स्वतंत्र संहिता घ्यावी लागते. कारण वेद बोलताना त्याचे स्वर सांभाळावे लागतात. उदात्त, अनुदात्त, स्वरित, प्रचोरित असे स्वराचे 9 प्रकार आहेत. हे स्वर सांभाळावे लागतात आणि पुन्हा हातवारे करावे लागतात वेद बोलताना. पण ज्ञानोबरायांची एवढी ताकद हे कृपेमध्ये की ज्ञानोबरायांनी कृपा केली कोणावर? माणसावर केली नाही. अकर्तुम शक्ती कशी? मग एका निर्जीव प्राण्यावर ज्ञानोबरांनी कृपा केली. ज्ञानोबरांनी वर्णन केलं, होता कृपा तुमची पशु बोले वेद. अरे तुमची कृपा होता, पशु वेद बोलतो. महाराष्ट्रात असे काही रेडे जन्माला आले. ते म्हणले रेड्याने नाही वेद बोलला. म्हणले कोण बोलला? म्हणले रेडेकर नावाच्या माणसाकडून वेद बोलून घेतला. त्या काळात ज्ञानोबरांनी त्याला उत्तर देऊन टाकलं. वारा वाहतो, ढग वाहतात, सिंह चालतो, गाई चालते, बैल चालतो, सर्प पळतो, पण एक येवणी अशी आहे की ती चालतच नाही. कळलं तुम्हाला? तिचं नाव आहे दगड. ज्ञानोबराय किती कृपावंत आहेत. ज्ञानोबराने कृपा केल्यानंतर जड भिंत सुद्धा चालते. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात, भगवान श्री ज्ञानोबराय तुम्ही कसे आहात? तुम्ही संत माय बाप कृपावंत आणि मी कायमी पतित कीर्तिवानो. तुम्ही एवढे मोठे कृपावंत आहात आणि मी काय तुमचा महिमा सांगणारे, काय तुमचं स्वरूप सांगणारे, काय तुमचं वर्णन करणारे. आपली असमर्थता, आपली अयोग्यता, आपला कमीपणा
तुकोबाराय व्यक्त करतात. तुकोबारायांचं असं झालंय, तुकोबाराय वर्णन करायलाही चुकले नाही आणि तुकोबाराय आपला कमीपणा प्रगट करायलाही थांबले नाही. सामान्य उदाहरण सांगतो. लोक जर मुलगी पाहायला चालले, जातानाच लोकांच्या अंतःकरणात खूप मोठेपणाचा भाव असतो. दुसऱ्याची गाडी घेऊन जातील पण जाताना फुगीरीतच जाणार. आणि मग तिथं गेल्यानंतर मुलगी पसंत झाली, बोलण्याची ढंग असते याच्याकडे. मुलीच्या बापाला सांगतो, हे पहा तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे, आमच्याकडे काही कमी नाही, आम्हाला काहीच नको. एकदा बोलून होत नाही, हे 2-3 बोऱ्या बोलावलं का तो हे बिंबलं जातं. मुलगी पसंत आहे, मुलगी फार सुंदर आहे, शिकलेली आहे, गोरीपान आहे, गुणवान आहे, शिलवान आहे, कुलवान आहे, आम्हाला काही नको, आमच्याकडे काहीच कमी नाही. पण पुढं बोलताना फार गोड, पण तुमची एकुलती एक मुलगी आता माहेर सोडून सासरी जाणार आहे, तुम्ही तुमच्या मुलीसाठी, आम्हाला काही नको, माझे शब्द पकडा म्हणजे तुम्हाला बरोबर भाव कळ, तुमच्या मुलीसाठी 25 तोळे जरी सोनं दिलं तरी मी नाही म्हणणार नाही. नंतर एखादं LED, एखादं फ्रीज, एखादी कार, आमच्या गुरुजीच्या भाषेत घे उरावर, त्याच्यावर अजून काय घ्यायचंय ते. जसं मुलाचा बाप सांगतो आम्हाला काही कमी नाही, काही नको, आणि मुलीच्या बापाला विकायचंच ठेवतो. तुकोबारांचं तसंच झालंय. तुकोबार काय मी पतित कीर्तिवानू, मी पतित काय कीर्ती वाढणार आहे, आणि एवढं वर्णन केलं की गाथ्यामध्ये स्वतंत्र एक प्रकरण तयार झालं, त्याचं नावच आहे संत पर प्रकरण. माऊली तुम्ही कृपावंत आहात. दुसरा शब्द जगद्गुरु तुकाराम, तुम्ही मायबाप आहात. कसं काय ज्ञानोबा मायबाप असतील? वयाच्या 22व्या वर्षी हा योग्याचा गाभा कैवल्याचा पुतळा जर समाधिस्थ होतो तर भगवान श्री ज्ञानोबा मायबाप कसे? आणि मायबाप होण्यासाठी 2 लिंगाची गरज आहे. केवळ आई जन्म देऊ शकत नाही आणि केवळ बाप जन्म देऊ शकत नाही. आई आणि बाप 2 एकत्रित आल्यानंतर जीवाचा जन्म होतो. ज्ञानोबा तर नैष्ठिक ब्रह्मचारी आहेत, तुम्ही मायबाप कसे आहात? तर त्याचं उत्तर असे की ज्ञानोबारायांच्यामुळे, तुकोबारामुळे या सगळ्या जगाला कळालं की या जगात प्रत्येक व्यक्तीला जी भूक आहे ती आनंदाची भूक आहे, सुखाची भूक आहे, तृप्तीची भूक आहे. आणि जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर या जगामध्ये सुख नावाची एकच वस्तू आहे जिचं वेदांनी वर्णन केलं. आनंदो ब्रह्मणो विजानाती यो वै भूमा तत्सुखम लाल्पे सुखम असती भक्त परमात्मा सुख स्वरूप हे. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे. आणि हा देव मिळवावा लागेल तेव्हाच आपण सुखी होऊ, की देव आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. देवाशिवाय सुख नाही हे ज्ञानोबारामुळे कळल्यामुळे ज्ञानोबा संपूर्ण जगाचे मायबाप आहेत. नाथमहाराजांनी फार गोड वर्णन केलं, साधकाचा मायबाप दरुशने हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. दुसरा अर्थ असा सांगतो, एखादा शिक्षक आहे, एखादा आमदार आहे, एखादा खासदार आहे, जन्माला येतानाच तो शिक्षक ही पदवी घेऊन येतो का? जन्माला येतानाच तो आमदार असतो का? जन्माला येतानाच तो खासदार असतो का? नाही. मग कधी तो शिक्षक शाळेत जातो, शाळेत तो शिक्षण घेतो, शाळा त्याची आई आहे, शिकवणारे त्याचे मायबाप आहेत. लोक मतदान घ्यायला येतात आणि मतदान घ्यायल्यानंतर पुन्हा शब्द लक्षात ठेवा, आल्यानंतर जगासमोर हात जोडता सांगतात, मायबापा हो का? तुम्ही जर ठसा मारला तर तद्रूपाने त्याचा आमदार या अवच्छेदकाने, खासदार या अवच्छेदकाने जन्म होणारे, अन्यथा तो होणार नाही. त्यामुळे मतदान करणारे त्याचे मायबाप आहात. तसं ज्या भूमिकेमध्ये आपला जन्म होतो ते आपले खरे मायबाप असतात. तुकोबारांचे शब्द फार गोड आहेत, बैसता संतांचे संगती कळो आले कमळापती आपुले कोणीच नवथी निश्चय चित्ती दृढ झाला. यामुळे भगवान श्री ज्ञानोबा तुम्ही सगळ्या जगाचे साधकाचे मायबाप आहात.
अजून तिसरा अर्थ, मुक्ताबाईचं वय 7 वर्षाचं आहे आणि चांगदेवाचं वय 1400 वर्षाचं आहे. काय विशेषता आहे चांगदेवाची? 14 वेळेला त्यांनी काळ परत पाठवला. 14 वेळेला काळ चांगदेव महाराज परत पाठवतात आणि कलियुगामध्ये 1400 वर्षे जगणारे चांगदेव महाराज. पण ज्या दिवशी मुक्ताबाईनं उपदेश केला, नाथमहाराजांनी फार वर्णन केले गोड भागवतामध्ये, गुरुपासोनी दीक्षा ग्रहण, गुरुपासोनी दीक्षा ग्रहण, तो शिष्यासी नवा जन्म जाण. ज्या दिवशी मुक्ताबाईनं तत्वज्ञानाचा उपदेश केला, 1400 वर्षे जगणारे चांगदेव महाराज सांगतात की मी आज खऱ्या अर्थानं जन्माला आलो. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. तुकोबर सांगतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत आणि मी कसा आहे, काय मी पतित कीर्तिवानू, मी पतित पाप करणारा, मी तुमचं काय वर्णन करणार आहे. तुकोबरांनी विचारलं, तुम्ही वर्णन करणार नाहीत हे तर आहेत, पण अभंगाचं थांबले पण नाही ना तुम्ही. जर तुम्हाला वर्णनच करता येत नाही तर या अभंगाचं पहिलं चरण झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबरांनी थांबायला पाहिजे ना. कारण तुमची भाषा आहे कायमी पतित कीर्तिवानू. तुकोबर म्हणतात मी काय वर्णन करणार आहे, पण तुकोबरांनी विचारलं नका वर्णन करू, पण आम्हाला हे सांगा की या महापुरुषांनी जो अवतार धारण केला, देवाने जो अवतार धारण केला, तो कशा करता? आत्मज्ञानाने ज्यांनी आपल्या कर्माचं बंधन तोडलेले तो संत भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला उपदेश करतात. अर्जुना हेथे धांसी समित धोगनीर भस्मसात कृते अर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कृते तथा. आणि मग तुम्ही संत आहात तर जन्माला कसे आले, आणि जन्माला जर आले तर मग संत कसे? कारण जन्माला येणं वेगळं आणि अवतार धारण करणं वेगळं. काय फरक आहे? फार मोठा फरक आहे. न्यायशास्त्रामध्ये जन्माला येण्याच्या उत्पत्तीचं जे कारण सांगितलं तर प्राक अभाव नावाचा दोष सांगितला. जन्माला येणारी व्यक्ती, जन्माला येणारी वस्तू पूर्वी नसतेच. तिचं नाव काय? जन्म होणं. आणि अवताराला येणारी वस्तू, अवताराला येणारी व्यक्ती ही काय करते? ही फक्त असलेली प्रगट होते, झाकलेली प्रगट होते. ज्ञानोबाराय तुम्ही जन्माला नाही आले, तुकोबाराय तुम्ही जन्माला नाही आले, छत्रपती शिवराय तुम्ही जन्माला नाही आले, मग तुम्ही अवताराला आलेले आहात. कारण ज्ञानोबारायांच्या अवताराचं वर्णन करताना काय गोड केलंय? ज्ञानोबारायांनी ज्ञान निर्माण नाही केलं, मग असलेलं ज्ञान ज्ञानोबारांनी प्रगट केले. शब्द काय? प्रगट गुह्य बोले. तुम्ही अवताराला आलात. अवतार शब्दाचा अर्थ आहे अव हा उपसर्ग आहे आणि त्रितरती नावाचा धात्वी. अव शब्दाचा अर्थ आहे खाली आणि त्रितरती शब्दाचा अर्थ आहे तरण. तुम्ही वरून खाली येतात. वरून येतात म्हणजे तुम्ही असतात कुठं नेमकं? वैकुंठी. बऱ्याच लोकांचा असा भ्रम आहे की वैकुंठ वर आहे. आळंदीला काही लोक येतात, आम्हाला भेटतात, आम्ही विचारतो का बाबा तुम्ही आळंदीला आले? ते म्हणले मुलगा चांगलं बोलत नाही, सून चांगलं बोलत नाही. म्हटलं तुमच्या रक्तापासून जन्माला मुलगा तुम्हाला चांगलं बोलत नाही, तो कधी चांगलं बोलणार? म्हणजे असं वर तोंड करतात आणि मग सांगतात वैकुंठात गेल्यावर. म्हणलं वैकुंठ वर कुठे आहे? वैकुंठ एक स्थिती आहे, समजावून घ्या. ज्ञानोबारांनी वैकुंठ शब्दाचा अर्थ केला ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. अवताराला येण्याच्या अगोदर कुठे होतो आम्ही? तुको म्हणतात निरंजनी आम्ही बांधिले घर निराकारी निरंतर राहिलोसे. परे होणी परते घर तेथे राहू निरंतर आम्ही वैकुंठ वासी. आणि मग वैकुंठात राहणारे तुम्ही, अद्वैत स्थितीत राहणारे तुम्ही, मुक्त अवस्थेमध्ये राहणारे तुम्ही आले कशा करता? ज्ञानोबारांनी गाडीत लोकांना बसवलं आणि असं वर घेऊन गेले का? उद्धार करणं म्हणजे काय?
तर उद्धार करणं या शब्दाचा अर्थ असा आहे की जग जीव हा सामान्य अवस्थेमध्ये, संत मुक्त अवस्थेमध्ये, मुक्त अवस्थेतल्या संतांना ज्यांचा उद्धार करायचा आहे तिथं यावं लागेल. ज्ञानोबांनी फार गोड भाषा मांडली. विहिरीच्या तळाला जर दगड असेल, तो जर दगड काढायचा असेल तर काठावर बसून पाहणाऱ्याला तो दगड काढता येणार नाही. मग काय करावं लागेल? ज्याला तो दगड काढायचा आहे त्याला विहिरीच्या पाण्याच्या तळाला जावं लागेल, तेव्हा तो दगड वर आणता येईल. तसं हे जड जीव असणार जगत यांचा जर उद्धार करायचा असेल तर वैकुंठात राहून, आत्मस्थितीमध्ये राहून, मुक्त स्थितीमध्ये राहून त्यांचा उद्धार करता येत नाही. तेव्हा जगद्गुरु तुकोबार म्हणतात, आम्ही ते सोडतो आणि मृत्यू लोकात खाली येतो, द्वैतामध्ये येतो. आणि द्वैतामध्ये आले की नुसतं दुःखच दुःख आहे. तुम्ही द्वैतामध्ये आल्यानंतर लोक तुम्हाला शिव्या देणार, लोक तुमचा अपमान करणार, लोक तुमची निंदा करणार. ज्याला निंदा नकोय, ज्याला अपमान नकोय, त्यांनी पुन्हा द्वैतातून अद्वैतात जायचं. अद्वैतात आनंदाशिवाय दुसरं काहीच नसतं. जगद्गुरु तुकोबारांनी वैकुंठ सोडलं तर गावात आल्यानंतर गावच्या पाटलाने त्रास दिला. कोपला पाटील गावीच हे लोक. एवढं थांबलं नाही तर मंबाजीबाने अशा शिव्या देऊन टाकल्या. महाराज काय शिव्या देवल्या असतील त्यांनी सांगू तुम्हाला. पहिली शिवी त्यांनी डबल येऊन दिली नाही. पहिली शिवी, आता इथं सगळेच उत्कृष्ट गायक असल्यामुळं आम्हाला चाली काढण्याचा काय फार प्रश्न चालला नाही. आणि आम्हाला चाली तरी किती येतात? 5-6 चाली. रूपाच्या 1-2, मधले 1-2, चौकड्याचे 1-2, आंधळ्या पांगाचे, याच्यापेक्षा 5-6 चालीपेक्षा डबल येत नाही. कधी कधी जर गायकाचा तुटवडा असेल तर आमच्याकडून डबल चाल तीच येते, डबल चाल तीच येते. पण मंबाजीबानी डबल शिवी येऊन दिली नाही. तुकोबारांचे शब्द आहेत, शिव्या गाळी नित नाही, बहु फार विटंबिली. काय शिव्या देत गेला. एवढ्यावर समाधान झालंय. बोराटीची काठी उपडली, जगद्गुरु तुकोबारांना मारलं. त्यांनी नोंद केली, अंगी काठीवरी मारविली. द्वैतात आल्यानंतर एवढा त्रास सहन करतात. हेतू काय? उद्धरावे जन जड जीव. पण मग हे जड विशेषण का मांडलं? अजून तुमचं जेवण व्हायचे झोपायला, कळलं तुम्हाला? अजून झोपायला जेवण व्हायचे. हे जड विशेषण का मांडलं? तर त्याचा अर्थ असा आहे, ऐका. हे जड शरीर, हे काय? हे जड शरीर, या जड शरीरामध्ये एकरूप झालेला चेतन रूपी जीव, या चेतन रूपी जड जीवाला जडाचा संबंध तोडून पूर्ण चैतन्यामध्ये विलीन करणं म्हणजे त्याचा उद्धार करणे. 2 प्रमाण सांगतो. ब्रह्ममूर्ती संत उद्धरावया आले दिनजना. कशासाठी निवृत्तीनाथांचा अवतार आहे? कशासाठी ज्ञानोबारांनी अवतार धारण केला? कशासाठी सोपान काकांनी अवतार धारण केला? कशासाठी मुक्ताबाईंनी अवतार धारण केला? निळोबारांनी एकाच शब्दात सांगितलं, जगद उद्धारा लागी धरिले अवतार मिरविला बडिवार सिद्धाईचा. उद्धरावे जन जड जीव. या जगाचा उद्धार करण्यासाठी अवतार धारण केला. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव. पण जगाचा उद्धार करत असताना साधन काय केलं? जे मुक्त झालेत त्यांचं जीवन आणि जे बद्ध आहेत त्यांचं जीवन काय तफावत आहे? जे मुक्त झालेत, ज्यांचा उद्धार झालाय त्यांचं जीवन असे, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लतसो अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. ज्यांचा उद्धार झाला नाही, जे मुक्त झाले नाहीत त्यांचं, काही लोक फार भाग्यवान आहेत. का बरं? त्यांना एवढी भांडखोर बायको मिळते. भाग्यवान लोक आहेत बरं का तेवढी. ती चपात्या करते ना, तिथंच जेवायला बसतो. एक चपाती झाली की हात ताट घेऊन बसतो. ती म्हणते कसा गिळतोय.
इतका लापाट असतो हा, तसाच खातो यार. बायको एवढी बोलती, तिला विचारलं तू कशी खाती, कारण प्रत्येकाला गिळावंच लागतं ना, पण ती नवऱ्याला बोलते. इतकं लापाट असतं, ती बोलते आणि खाली बघून खाते. मी त्याला विचारलं, म्हणलं घर तुझ्या बापाचं आहे का बायकोच्या बापाचं आहे, एवढा कसा बिनला झाला, कमीत कमी खाताना तरी बोलणं खाऊ नको ना. पण भाग्यवान असतात ते. हात धुतला, मंदिराकडे आला. मंदिरामध्ये सप्ताहाची मीटिंग चालू होती. काय चाललंय, लोक म्हणले काय नाही सप्ताहाचं नियोजन आहे. मी सांगतो तोच पखवाजा लावायचा, ऊस लाव की जाऊन तिकडं. मग लोक बोलतात कशाला तुम्ही डोकं घालता, अरे घरी बायको आहे का ना तुमचं, आणि चालला गावाचा कारभार करायला. मग त्याला थोडं वाईट वाटतं आणि तो तिथून जातो आळंदी, पंढरपूरला, काशीला जायला. एसटीत जाऊन बसतो. थोड्या वेळाने कंडक्टर तो तिकीट तिकीट तिकीट. आता याचं वय 50 वर्ष, मिशा काळ्या खाप्यात, डायका करीना. पण कंडक्टर विचारलं तिकीट, आणि हाफ तिकीट बाहेर काढलं. कंडक्टर सांगितलं काही लाज वाटते का नाही तुला थोडीशी. त्याने सांगितलं साहेब लाजच राहिली नाही. तुला काय झालं, तुला पहिली लाज म्हणलं बायकोनं काढली, दुसरी लाज गावकऱ्यांनी काढली, आणि राहिली सायली लाज तुम्ही काढून टाकली. लाज राहीनच कशी, लाजच नाही. ज्ञानोबांनी हे चरित्र ज्ञानेश्वरीमध्ये रंगवले. ज्ञान म्हणतात जेथ चहूकडे जळत वनवा. तुम्ही जिकडं जाल तिकडं तुम्हाला दुःखाचे चटके बसतात. हे बद्ध अवस्थेतलं जीवन आहे, हे मुक्त न झालेल्या अवस्थेतलं जीवन आहे. संत काय करतात, हे दुःख संपवून त्याचं सुख वाढवतात. वाढावया सुख. दुसरं पद आहे भक्ती. काय भक्तीचं स्वरूप, नारद महर्षीनं भागवतामध्ये 9 प्रकाराची भक्ती मांडली. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पाद सेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. या 9 प्रकारच्या भक्तीचे 81 प्रकारची भक्ती. पहिली भक्ती आहे हिंदू धर्मात जन्माला आलेल्या स्त्रियांनी कुंकू लावणं, ही भक्ती. आता हिंदू धर्मातल्या स्त्रिया कुंकू लावित नाहीत, तेव्हा ते कुंकू सुद्धा रुसून चाललं होतं भारतातून. कुंकू रुसून चालल्यानंतर पुरुषाने स्वीकार केला, तू जाऊ नको. स्त्रिया कुंकू लावित नाहीत आणि हरिभक्तीपारायण कुंकू लावतो. हरिभक्ती पारायणासाठी भक्ती आहे. ऊर्ध्वपुंड भाळ, कंठी शोभे माळ, कापी जे कळी काळ, त्याबेने ही भक्ती आहे. तुकोबराने सगळ्या जगाला सांगितलं करा हरिभक्ती, परलोकीये कामा, सोडविल यमापासून या. तुम्ही भक्ती करा. काय भक्ती केली पाहिजे, तुम्ही सगळेच आमच्यासारखे ब्रह्मचारी राहू शकत नाहीत. मग काय भक्ती आहे, काही नाही, एक पाण्याचा तांब्या घ्या, घरी उठल्यानंतर सकाळी तुळशीपर्यंत जा आणि बोला भावे तुळशी दळ, पाणी जोडा हात, म्हणावे पतित वेळोवेळा. ही भक्ती संत वाढवतात. वाढावया सुख, वाढावया भक्ती. या जगामध्ये सगळ्यात बलवान काय, परमात्मा आहे. गीतेनं असं वर्णन केलं, बलम बलवताम चाहम कामराग विवर्जितम. पण असा बलवान परमात्मा कोणी पकडला, ज्ञानोबांनी एकाच शब्दात उत्तर देऊन टाकलं, भाव बळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. कारण देव तुमचं प्रेम पाहतो, तुमचा भाव पाहतो. एक प्रमाणे एक ओवी सांगतो, अंतरीची घेतो गोडी, आहे जोडी भावाची. आणि भगवान श्री ज्ञानोबांचे शब्द आहेत, मग निस्सीम भाव उल्हासे, मज अर्पावयाचनी मिशे फळ एक आवडे तैसे भलतयाचे. हो, भगवान श्रीकृष्ण परमात्मा हस्तिनापूरला चालले. कशाला, शिष्टाईला. दुर्योधनाने पंचपक्वान्नाचं जेवण बनवलंय. काही कोश भगवान श्रीकृष्णाच्या अंगावर तरुण स्त्रिया फुलं फेकतायत, स्वागत करतायत. सांगितलं प्रभो उद्या शिष्टाई होणार आहे,
हा माझ्या बापाचा आणि तुमचा प्रश्न आहे. पण आजचं जेवण माझ्याकडे भगवंताने सांगितलं, दुर्योधना मला नाही जेवता येणार तुझ्याकडे. का तर त्या जेवणाच्या पाठीमागे तुझा भावच नाहीये. परमात्म्यानं त्या जेवणाचा त्याग केला आणि कोणाकडे जेवायला गेले. नाथमराने फार गोड वर्णन केले. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंद झाला. हा भाव संत वाढवतात. वाढावया सुख एक पद, वाढावया भक्ती दुसरं पद, वाढावया भाव तिसरं पद आणि चौथं पद आहे धर्म वाढवतात, धर्माचं रक्षण करतात आणि आपलं कुळस्वरूप असणारा पांडुरंग परमात्मा त्याचंच भजन करतात. विठ्ठल कुळीचे दैवत. मला कधी कधी नवल वाटतं, इतक्या गळ्यामध्ये माळा आहे त्याच्या आणि जागरण घालतो. ओ म्हणले जागरण कसं काय घालता तुम्ही? म्हणले खंडोबाचा कोप होईल ना. तू जर खंडोबाच्या कोपाला घाबरत असेल तो अजून खरा वारकरी झालाच नाही. खरं वारकरी झाल्यानंतर या जगातल्या कुठल्याच देवाचा कोप होणार नाही. कारण बाकीचे देव असे थै 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 नाचते. कारण जगात जो श्रेष्ठ देव आहे त्याचं आपण दास. झालेली चिंतन सेवा स्वयंभू नारायण देवाच्या चरणावर, विश्वमाऊली भगवान श्री ज्ञानोबरायांच्या चरणावर, जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणावर समर्पित करायची. एकच प्रार्थना करायची, माऊली तुम्ही संत माझी या कडा, कराल दिठीचा पहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईल मी. या अभंगाचं जसं जीवन आहे, तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी, चंदन स्वतः दिसत आणि जगाला सुगंध येतं. तसं संत सुता जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर